झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईमध्ये हार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक रात्री 9 वाजेपर्यंत ठप्प राहणार आहे। लल्लूभाई नगर जवळचा फुटओव्हर ब्रिजचं काम सुरू असताना ओव्हरहेड वायरला क्रेन अडकली आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। मेगा ब्लॉकमध्ये दुरुस्तीचं काम सुरू असताना क्रेन कलंडल्यानं त्याचा लोकल सेवेवर परिणाम होणार आहे। मात्र संध्याकाळी प्रवाशांची संख्या वाढते। आता रात्री 9 पर्यंत लोकलची वाहतूक ठप्प राहणार असल्यानं प्रवाशांचे चांगलेच हाल होणार आहेत। अमित जोशी सध्या आपल्याबरोबर आहेत। अमित, सांगाल काय नेमकी सध्याची स्थिती आहे? थोडी गर्दी आता वाढायला लागली असणार आहे। 9 वाजेपर्यंत ठप्प राहणार आहे हार्बरची वाहतूक, काय नेमकी आताची सध्याची माहिती आहे? मी आता लल्लूभाई नगर या गोवंडी मानखुर्दच्या दरम्यान ज्या ठिकाणी अपघात झालाय त्या ठिकाणी उभा आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की ओव्हरहेड वायर पूर्ववत करण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। जी क्रेन कलंडली होती ती क्रेन बाजूला काढण्यात यश आलेलं आहे। आता ओव्हरहेड वायर लवकरात लवकर कशी बसवता येईल आणि वाहतूक कशी चालू करता येईल याकडे आता रेल्वे अधिकारी लक्ष देत आहेत, रेल्वे कर्मचारी काम करत आहेत। जरी वाहतूक ठप्प झाली असली तरी सीएसटी ते चेंबूर आणि पनवेल ते मानखुर्द अशी लोकल वाहतूक चालू आहे। मात्र मानखुर्द आणि ते चेंबूर दरम्यानची लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। त्याच्यामुळे जर का रेल्वे प्रवाशांना नवी मुंबईवरनं सीएसटीच्या दिशेने प्रवास करायचा असेल किंवा मुंबईतल्या प्रवाशांना नवी मुंबईच्या दिशेने जायचं असेल तर मात्र ते अडचणीचं ठरू शकतं। आत्ताच आम्ही इकडचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर राहुल जैन यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही 9 पर्यंत हा मार्ग पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर करत आहोत। मात्र ज्या प्रकारे काम चालू आहे कदाचित त्याच्या आधीच म्हणजे 8 वाजेपर्यंत हे काम पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। थोडक्यात रेल्वेच्या रविवारी जे मेगा ब्लॉक हार्बर मार्गावर घेतला होतो तेव्हा प्रवाशांचे हाल नेहमीच होत असतात। मात्र या अपघातामुळे या रेल्वेच्या मेगा ब्लॉकच्या कामामध्ये हा जो अपघात झालाय त्याच्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या हालामध्ये मोठी भर पडलेली आहे। निश्चितच अमित, मोठी भर पडली। आज खरं तर मेगा ब्लॉक असतो, मात्र आता 9 वाजेपर्यंत ही वाहतूक ठप्प राहणार असल्यामुळे निश्चितच मेगा हाल होत आहेत। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास एक पाऊल पुढे।